प्रसिद्ध रील स्टारच्या हत्या प्रकरणात खळबळजनक ट्विस्ट। बाप लेकाला कुणी संपवलं? सासऱ्यांना शर्टाचं बटनही लावता येत नाही, ते खून कसा करतील असा सवाल करत चुलत्यानं दोघांची हत्या केल्याचा दावा केलाय। जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध रील स्टार विकी पाटीलची हत्या करून त्यांच्या वडिलांना आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती। माजी सैनिक असलेल्या पित्यानं आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये आपल्या मुलाची आपण हत्या केल्याचं स्पष्ट केलं होतं। तसेच त्याचा मृतदेह नाल्यामध्ये पुरल्याचंही सांगितलं। या भयंकर घटनेनं संपूर्ण जळगाव जिल्हा हादरून गेलाय। अशातच या प्रकरणी विकी पाटीलची पत्नी पायल पाटीलनं मोठा दावा केल्यानं खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की जळगाव जिल्ह्यात रील स्टार असलेल्या मुलाची हत्या करत माजी सैनिक असलेल्या पित्यानं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। माजी सैनिक असलेल्या पित्यानं आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये आपल्या मुलाची आपण हत्या केल्याची कबुली दिली आहे। प्रसिद्ध रील स्टार विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील, वय वर्ष 22, राहणार बोरखेडा असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। तर विठ्ठल सकाराम पाटील असं आत्महत्या केलेल्या वडिलांचं नाव आहे। मात्र या प्रकरणात पत्नी पायलनं मोठा दावा केलाय। माझ्या पतीची हत्या त्याच्या वडिलांनी केली नसून दोघा बाप लेकांना काकानं संपवल्याचा धक्कादायक दावा केलाय। सासऱ्यांना शर्टाचं बटन लावता येत नाही, ते खून कसा करतील असा दावा करत चुलत्यानं दोघांची हत्या केल्याचा महत्त्वाचा दावा केलाय। महत्त्वाचे म्हणजे सोशल मीडियावरही विकी पाटीलच्या चाहत्यांकडून असाच दावा केला जातोय। विकी पाटील आणि त्याच्या वडिलांची हत्या त्याच्या काकानं केली आहे। त्यांचा प्रॉपर्टीचा वाद होता, याच वादातून दोघांनाही संपवण्यात आले आहे। या प्रकरणाचा सखोल तपास करून मृतांना न्याय मिळावा अशी मागणी त्यांचे चाहते करत आहेत। दरम्यान विकी पाटीलचे वडील विठ्ठल सकाराम पाटील हे माजी सैनिक होते। त्यांनी मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये माझ्या मुलाचा खून केला असून त्याचा मृतदेह धरणात पुरण्यात आलाय असं लिहिलं होतं। ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता बोरखेडा गावाजवळील धरणाजवळ त्याचा मृतदेह सापडला। मात्र या प्रकरणातील नवे खुलासे होत असल्यानं या प्रकरणाचा गुंता चांगलाच वाढलाय।